नमो नमः। अहं दया जोशी। संस्कृत अध्ययने समेषां स्वागतम्। नवमी कक्षायाः अस्मिन् पाठे भवतां समेषां स्वागतम्। अद्य अस्माभिः यः पाठः पठनीयः अस्ति सः अस्ति क्रियापदं किं कथयति, भागः द्वितीयः। पश्यन्तु छात्राः, अधुना तु मराठीभाषायामेव स्पष्टीकरणम् अहं दास्यामि। हा जो तुमचा पाठ आहे क्रियापदं किं कथयति भाग 2, तर यामध्ये आपल्याला कर्मवाच्य याचा अभ्यास करायचा आहे। क्रियापदम किम कथयति भाग 1 मध्ये आपण कर्तृवाच्य याचा अभ्यास केलेला होता, म्हणजेच वाक्याची सर्वसाधारण रचना, कर्ता कर्म क्रियापदम, कर्त्याची कोणती विभक्ती असते, कर्माची कोणती, आणि क्रियापद हे कर्तृवाच्यामध्ये कर्त्यानुसार परावर्तित होतं हे तुम्हाला माहीत आहे। अर्थात इयत्ता 8वीला क्रियापदस्य सहचराः यामध्ये तुम्ही कारकांचा अभ्यास केलेला आहे। ती कारिका पण कदाचित तुम्हाला आठवत असेल। कर्ता कर्म करणं संप्रदानं तथैव च अपादानाधिकरणं इत्याहुः कारकाणि षट। ही जी 6 कारकं आहेत, तर त्याची विभक्ती जी असते, प्रथमा विभक्तीचा कारक जो आहे तो आहे कर्ता, द्वितीय विभक्तीचा कर्म, तृतीय विभक्तीचा करण। तर हे तुम्ही इयत्ता 8वीला शिकलेला आहात। तर ती सर्वसाधारण रचना ही कर्तृवाच्यामध्ये असते आणि कर्मवाच्यामध्ये कशा प्रकारे रचना असते ते आता आपण बघणार आहोत। तर आपण पाठाला सुरुवात करूयात। एका तालिका अत्र दत्ता अस्ति वा कोष्टकम् अत्र वर्तते, तर्हि प्रश्नः पृष्ठः अस्ति। अत्र भिन्नं पदं किम, भिन्न पद कोणतं आहे। तुम्हाला जो टेबल तुमच्या पुस्तकामध्ये समोर दिसतो आहे, तर त्यामध्ये क्रियापद दिलेली आहेत आणि त्यामधलं भिन्न पद कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे। तर बघा, गणयति, सूचयते, कथयति, अनन्तरम् अग्रिमः धारयति, पूज्यते, ताडयते, घोषयते, चोरयति, क्षालयति। तर ही जी तालिका तुम्हाला किंवा कोष्टक जे तुमच्या समोर आहे, तर यामध्ये अशा प्रकारे ही 9 क्रियापदं आहेत। तर या क्रियापदांमध्ये कोणतं क्रियापद वेगळं आहे, तर पूज्यते हे क्रियापद वेगळं आहे। हे पद भिन्न आहे, ते आपल्याला त्या उत्तराच्या जागी लिहायचं आहे। त्यानंतर बघा, तर हे भिन्न कशामुळे आहे, तर सगळी जी क्रियापदं आहेत तर ती जी आहेत तर ती लटलकाराची आहेत, परंतु पूज्यते हे एकच क्रियापद जे आहे तर ते कोणतं आहे, कर्मवाच्य आहे। कर्मणी रचना ती आहे, म्हणून ते भिन्न आहे। अनंतरम अग्रिमं कोष्टकं वयं द्रक्ष्यामः। क्रियापदानी वाक्ये अन्विष्यत। तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, सूचना काय दिलेली आहे तुम्हाला, की वाक्ये क्रियापदानी अन्विष्यत। तर वाक्यामध्ये खाली जी वाक्ये दिलेली आहेत तर त्यामध्ये क्रियापद कोणती आहेत तर त्याचा शोध घ्यायचा आहे। अन्विष्यत म्हणजे ती शोधायची आहेत। प्रथमं वाक्यमस्ति सुवर्णं सर्वश्रेष्ठं गण्यते। पहिलं वाक्य काय आहे की सोनं जे आहे तर ते सर्वश्रेष्ठ गण्यते, सर्वश्रेष्ठ मानलं जातं। अत्र वाक्ये क्रियापदं किमस्ति, गण्यते। या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर गण्यते। अग्रिमं वाक्यमस्ति सौजन्यं श्रेष्ठम् उच्यते। तर वाक्येऽस्मिन् क्रियापदं किमस्ति, उच्यते इति क्रियापदम। पहिल्या वाक्यामध्ये कोणतं क्रियापद आहे, गण्यते। दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, उच्यते। अनंतरम अग्रिमं वाक्यम चित्रे नदी दृश्यते। तर तिसऱ्या वाक्यामध्ये कोणतं क्रियापद आहे, दृश्यते। अशा प्रकारे 3 वाक्यांमधली जी क्रियापद आहे तर ती पुन्हा एकदा आपण बघूयात, गण्यते, उच्यते, दृश्यते। अनंतरम प्रश्नः पृष्ठः वर्तते, एतेषां समानता का। तर तुम्ही जी ही 3 वाक्य पाहिली आहेत त्यामध्ये जी क्रियापद तुम्ही बघितली, तर यामध्ये समानता काय आहे, तर मूल धातू प्लस काय आहे तिथे, मूळ धातू, आणि त्यानंतर तिथे यचा प्रयोग केलेला आहे आणि लटलकाराचं आत्मनेपदाचं प्रथम पुरुष एकवचनाचं धातू प्रत्यय जो आहे तर तो तिथे वापरलेला आहे, जसं की गण्यते, उच्यते, दृश्यते अशा प्रकारे, आणि मग क्रियापद तयार केलेला आहे। तर ही ती समानता आहे त्या क्रियापदांमधली। मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलेलं असेल। त्यानंतर बघा, एतानी वाक्यानी पठत। काही वाक्य दिलेली आहेत ती आपण वाचूयात। रामेण ग्रंथः पठ्यते, रामेण ग्रंथौ पठ्येते, रामेण ग्रंथाः पठ्यन्ते, रामेण अहं दृश्ये, रामेण आवां दृश्यावहे, रामेण वयं दृश्यामहे। ही जी तुमच्या पुस्तकामध्ये जी वाक्य आहेत ती मी आत्ता वाचली, तर त्यामधला फरक मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलेला असेल। तर बघा, रामेण ग्रंथः पठ्यते, अत्र एकः ग्रंथः अस्ति।
एकच ग्रंथ आहे म्हणून पठ्यते असा क्रियापदाचा प्रयोग केलेला आहे. त्यानंतर अग्रिमे वाक्ये ग्रंथौ इति ग्रंथद्वयस्य उल्लेखः तत्र कृतः अस्ति. तर दोन ग्रंथ द्विवचनाचा प्रयोग केलेला आहे ग्रंथौ, आणि म्हणून क्रियापदामध्ये काही बदल झाल्यासारखा जाणवतोय का? निश्चितच जाणवतोय. बघा, पठ्येते आधी काय होतं क्रियापद? ग्रंथः पठ्यते. नंतर काय? ग्रंथौ पठ्येते. म्हणजे जसं कर्मामध्ये बदल झालेला आहे. आधी ग्रंथ हा शब्द एकवचनामध्ये होता म्हणून पठ्यते अशा प्रकारे आपण क्रियापदाचा प्रयोग केला. त्यानंतर ग्रंथौ इथे द्विवचन वापरलेलं आहे म्हणून क्रियापदसुद्धा आपण द्विवचनी वापरलेलं आहे, पठ्येते अशा प्रकारे. तर त्यानंतर बघा पुढचं वाक्य जे आहे त्यामध्ये ग्रंथाः असं बहुवचन वापरलेलं आहे आणि म्हणून क्रियापदामध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं आहे, पठ्यन्ते. तर हा भेद जो आहे तर तो निश्चितच तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. त्यानंतर चौथं वाक्य बघा, अहम दृश्ये. तर यामध्ये अहम हा जो आहे हा जो कर्ता आहे अहम, तर तो कर्मरूपाने तिथे वापरलेला आहे आणि म्हणून तिथे दृश्ये हे उत्तम पुरुषाचं एकवचनाचं क्रियापद तिथे वापरलेलं आहे. त्यानंतर आवाम असं द्विवचन वाक्यामध्ये वापरलेलं आहे. पाचव्या वाक्यामध्ये रामेण आवाम दृश्यावहे. तर इथे आवाम द्विवचनाचा प्रयोग केल्यामुळे क्रियापदसुद्धा द्विवचनामध्ये परावर्तित झालं, आवाम दृश्यावहे. त्यानंतर वयम असा शब्द वापरल्यामुळे तिथे दृश्यामहे अशा प्रकारे बहुवचनामध्ये क्रियापद वापरावं लागलं. तर अर्थातच तुम्हाला लक्षात आलेलं असेल की काय बदल या वाक्यांमध्ये आपल्याला दिसतो आहे. तर आपण पूर्वी काय बघितलं होतं की रामः किंवा बालकः पठती, पण बालकौ पठतः, बालकाः पठन्ति. तर ही सर्वसाधारण रचना आहे ज्याला आपण कर्तृवाच्य म्हणतो. तर कर्त्यानुसार क्रियापद तिथे बदलत आहे, परंतु आपण या वाक्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं की जो कर्म आहे ग्रंथ हे जे कर्मरूपाने आहे तो शब्द, तर त्याचं वचनामध्ये जेव्हा फरक होतो आहे, बदल होतो आहे, तर तेव्हा क्रियापदामध्ये बदल होतो आहे. जसं की ग्रंथः पठ्यते, पण ग्रंथौ द्विवचन झालं म्हणून पठ्येते असं आपण क्रियापद तिथे वापरलं, आणि ग्रंथाः हे बहुवचन वापरल्यामुळे पठ्यन्ते हे क्रियापदाचं सुद्धा बहुवचन आपण तिथे वापरलं. तर बघा आता सूचना काय दिलेली आहे, एतेषु वाक्येषु क्रियापदम कर्मपदस्य पुरुषम वचनम च अनुसरती. तर हे वाक्य जी आपण आत्ता वाचली आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा मी तुम्हाला दिलं. तर यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की एतेषु वाक्येषु म्हणजे या वाक्यांमध्ये क्रियापद जे आहे त्या वाक्यांमधलं ते कर्मपदस्य म्हणजे कर्मपदाचं पुरुषम वचनम च अनुसरती, पुरुष आणि वचन जे आहे तर त्याचं अनुसरण करतं आहे. यदि कर्मपदम परिवर्तते, कर्मपदामध्ये जर परिवर्तन होत आहे तर ही क्रियापदम अपि परिवर्तते, तर क्रियापदामध्ये सुद्धा परिवर्तन होतं. अतः कर्मप्रधानानि वाक्यानि इमानी. आणि म्हणूनच या वाक्यांना कर्मप्रधान वाक्य असं म्हटलं जातं. कारण कर्मानुसार क्रियापदामध्ये क्रियापदाच्या पुरुष वचनामध्ये फरक पडत आहे, बदल होत आहे, आणि म्हणूनच या वाक्यांना कर्मप्रधान वाक्य असं म्हटलं जातं. तुमच्या पुस्तकामध्ये पुढे कर्मणी प्रयोगाची रचना कशी असते, कर्मवाच्य, त्याला संस्कृतमध्ये आपण कर्मवाच्य असं म्हणतो, तर ती रचना इथे दिलेली आहे. कर्ता, कर्म आणि क्रियापद जे आहे तर त्याची विभक्ती कोणती असते ती इथे दिलेली आहे. बघा, कर्ता जो आहे तर तो तृतीय विभक्तीमध्ये असतो. आपण बघितलं आहे की वाक्यामध्ये जी सर्वसाधारण रचना आहे तर त्यामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो, कर्त्याची प्रथमा विभक्ती असते. परंतु ज्या वेळेला कर्मवाच्य प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, तर त्यावेळेला त्यामध्ये कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असतो. त्यानंतर कर्म जे आहे ते प्रथमा विभक्तीमध्ये असतं. त्यानंतर क्रियापद जे आहे तर ते कर्मपदस्य पुरुष वचनानुसारम, म्हणजेच क्रियापद जे आहे ते कर्मपदाच्या पुरुष आणि वचनानुसार परावर्तित होतं. जसं आपण ही उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये बघितली की ग्रंथ हे एकवचनामध्ये असल्यामुळे पठ्यते असं क्रियापद आलं, परंतु ग्रंथौ हे द्विवचनामध्ये म्हणून पठ्येते. त्यानंतर पुरुषानुसार जो फरक पडतो त्याचं उदाहरण पण तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. बघा, अहम दृश्ये आणि आवाम दृश्यावहे, म्हणजे ग्रंथ पठ्यते इथे प्रथम पुरुषाचा उपयोग झाला आणि अहम इथे उत्तम पुरुषाचा. अशा प्रकारे पुरुषानुसार आणि वचनानुसार त्या कर्माच्या पुरुष आणि वचनानुसार क्रियापदामध्ये परिवर्तन होतं. त्यानंतर उदाहरणं दिलेली आहेत. बघा, 2 उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत.
पहिलं उदाहरण आहे मधुरया सुधाखंडाः आनीयन्ते. यामध्ये मधुरया हा आहे कर्ता, तर तो आहे तृतीया विभक्तीमध्ये. मधुरा हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याची तृतीया विभक्ती मालयाप्रमाणे मधुरया. त्यानंतर सुधाखंडाः हे आहे कर्मपद, तर हे आहे प्रथमा विभक्तीमध्ये. त्यानंतर आनीयन्ते हे आहे क्रियापद. तर कर्मपद जे आहे तर ते आहे, त्याचं बहुवचन इथे आहे खंडाः, सुधाखंडाः, आणि म्हणूनच क्रियापदाचं सुद्धा बहुवचन वापरलेलं आहे आनीयन्ते अशा प्रकारे. तर त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. अस्माभिः ग्रंथः पठ्यते. यामध्ये अस्माभिः हा जो आहे कर्ता आहे तो आहे तृतीया विभक्तीमध्ये. अस्मत् शब्द जो आहे तर त्याचं तृतीया बहुवचनाचं रूप आहे अस्माभिः. आणि वाक्यामधलं कर्मपद आहे ग्रंथः आणि त्यानुसार क्रियापद आहे पठ्यते. ग्रंथः हे कर्मपद आहे एकवचनामध्ये आणि म्हणूनच क्रियापद आहे एकवचनामध्ये पठ्यते अशा प्रकारे. तर आता बघा पुन्हा इथे खाली वाक्य दिलेले आहे क्रियापदम कर्मपदम अनुसरती. तर क्रियापद जे आहे कर्मवाच्य प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्मपदाचं अनुसरण करतं आणि म्हणूनच इथे अतः कर्मवाच्यम क्रियापदम इदम, आणि म्हणूनच याला कर्मवाच्य क्रियापद असं म्हटलं जातं. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये व्यास गणेश कथा आलेली आहे, ती आपण बघूयात. भगवता व्यासमुनिना महाभारतम नाम महाकाव्यम विरच्यते. आता ही जी कथा आहे तर यामध्ये सगळे कर्मवाच्य जे आहेत त्याचा प्रयोग इथे केलेला आहे. तर याचा अर्थ बघा, भगवान व्यासमुनींनी महाभारत नावाचं महाकाव्य जे आहे तर ते रचलं. एतस्मात् संतुष्टः ब्रह्मदेवः तस्य पुरतः आविर्भवति. आणि यामुळे संतुष्ट झालेले ब्रह्मदेव जे आहेत तर ते तस्य पुरतः म्हणजेच व्यासांच्या समोर आविर्भवति म्हणजे प्रकट झाले. तदा व्यासेन नम्रेण प्रणम्यते. आणि त्यावेळेला व्यासांनी नम्रपणाने नमस्कार केला. ब्रह्मदेवेन कथ्यते. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने त्वया यत् काव्यम विरचितम तस्य लेखनम कर्तव्यम. आणि ब्रह्मदेव काय म्हणाले की हे मुनी, तुम्ही जे काव्य रचलेलं आहे तर त्याचं लेखन तुम्ही करावं. व्यासमुनीना उच्यते देव मम काव्यस्य लेखनार्थम नास्ति योग्यः लेखकः. आणि मग व्यासमुनी म्हणाले की हे ब्रह्मदेवा, माझ्या या काव्याच्या लेखनासाठी कोणी योग्य असा लेखक नाही आहे. ब्रह्मदेवेन कथ्यते श्री गणेशः तव काव्यम लिखेत. ब्रह्मदेव म्हणाले की श्री गणेश जे आहेत तर ते तुझं काव्य जे आहे तर ते लिहून घेतील. त्वयासह प्रार्थनीय, आणि तुम्ही त्यांना प्रार्थना करावी. ततः ब्रह्मदेवेन निर्गम्यते. आणि त्यानंतर ब्रह्मदेव तिथनं निघून गेले. व्यासमुनीना श्री गणेशः आहूयते. आणि व्यासमुनींनी गणेशाला आवाहन केलं. श्री गणेशेन प्रणम्य कथ्यते. श्री गणेशांनी प्रणाम करून ते व्यासमुनींना म्हणाले, मुनिवर मया किं करणीयम तत् आदेशतु. आणि हे मुनिवर, हे श्रेष्ठ मुनी, मी काय केलं पाहिजे किंवा काय करावं यासाठी मला आदेश द्या. व्यासमुनीना कथ्यते गणेश त्वया मम काव्यम लेखितव्यम. आणि व्यासमुनींनी गणेशाला सांगितलं की तू माझं काव्य जे आहे ते लिहून घ्यायचं आहे. गणेशेन उच्यते अवश्यम लिखामी. गणेश म्हणाले की मी अवश्य लिहीन, किंतु भवता सर्वे श्लोकाः अविरतम कथयितव्याः. परंतु तुम्ही सगळे जे काही श्लोक आहेत तर ते अविरतम म्हणजे सतत किंवा न थांबता सतत तुम्ही ते सांगायचे सगळे श्लोक. व्यासमुनीना उच्यते तथास्तु. आणि मग व्यासमुनी म्हणाले, ठीक आहे, तू जसं म्हणशील तसंच मी करेन, किंतु त्वया अपि एकस्य अपि अक्षरस्य अर्थम अज्ञात्वा न लेखितव्यम. आणि व्यासमुनींनी सुद्धा गणेशाला सांगितलं की तू सुद्धा काय करायचं की एकस्य अपि अक्षरस्य अर्थम अज्ञात्वा. अज्ञात्वा म्हणजे न जाणता, एक सुद्धा अक्षराचा अर्थ न जाणता तू ते लिहायचं नाही. म्हणजे जे काही तू लिहिणार आहेस तर त्याचा अर्थ जाणून तू लिहायचा आहे. श्री गणेशेन कथ्यते आम तथा करोमि इति. आणि मग गणेश म्हणाले की ठीक आहे, चालेल, मी तसंच करेन. तदनंतरम व्यासमुनीना श्लोकाः कथ्यन्ते गणेशेन ते लिख्यन्ते. आणि मग व्यासमुनींनी सगळे श्लोक सांगितले आणि गणेशाने ते लिहून घेतले. व्यासमुनीना कठिनाः श्लोकाः कथ्यन्ते तदा गणेशेन चिंतनं क्रियते अर्थः ज्ञायते लिख्यते च. आणि मग बरेचदा व्यासमुनी कठीण श्लोकसुद्धा सांगायचे. त्यावेळेला गणेश त्याचं चिंतन करत होते, त्याचा अर्थ जाणून घेत होते आणि त्यानंतर ते लिहित होते. अर्थात या कथेमध्ये तो उल्लेख आलेला नाही आहे, परंतु असं सांगितलं जातं की व्यासमुनी ज्या वेळेला दिवसभर हे
श्लोक सांगत होते आणि श्री गणेश ते लिहून घ्यायचे. परंतु त्यांना बाकीचं त्यांचे सगळे स्नान वगैरे सगळे विधी जेव्हा उरकायचे असायचे, भोजन वगैरे, त्यावेळेला ते असे काही श्लोक शेवटी गणेशांना सांगत की त्याचं चिंतन करण्यामध्ये गणेशाचा वेळ जात होता. आणि त्यावेळेला व्यासमुनी जे आहेत ते उठून त्यांची सगळी कर्मे आणि भोजन उरकून पुन्हा तिथे येऊन बसत आणि त्यानंतर गणेशांनी चिंतन करून ते लिहिल्यानंतर मग पुन्हा श्लोक सांगायला ते सुरुवात करत. अशा प्रकारे हे असं सांगितलं जातं. तर आपला पाठ जो आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.